हॅलो, हाय, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? मस्त ना? मस्त मजेतच असाल. चला तर मग आज घोडेश्वरची सॉरी तुम्हाला दाखवते. आम्ही चाललो आहोत घोडेश्वरला. पूर्ण फॅमिली आहे बघा. आता आम्ही इथं आलो आहोत, तोपर्यंत आमचे पप्पा इथं चुलीवरती जाळही घालत आहेत. दुसरे आलेले आहेत तेही जाळ घालत आहेत. जिथे चूल मिळेल तिथे जाळ घालून ह्यांचं आपलं चाललेलं आहे जेवण बनवायचं बघा. आता देवाला नारळ द्यायला, नारळ आणि कोंबडा द्यायला पप्पा आणि दाजी गेले आहेत. तोपर्यंत आपण म्हणलं भात बनवून घेऊ. त्यामुळे भाताची जबाबदारी माझ्याकडे होती. मी भातही केला. तोपर्यंत ते नारळ व कोंबडाही देऊन आलेत. भात पटकन शिजवून घातला आणि मी गेले आहे दर्शनासाठी बघा. जाता आता म्हटलं व्हिडिओ घेऊ. बघा, गुढीपाडवा झाल्यावरती खूप मोठ्याने इथे यात्रा भरते आणि खूप छान आता सोय पहिल्यापेक्षा खूप छान झाली आहे. बसाय उठायची आणि दुकानेही खूप छान आलेले आहेत इथे बघा. पहिलं एवढं काही भरत नव्हतं, आता खूप मोठी यात्रा भरते. आईस्क्रीमचे गाडे पण येतात आणि खूप छान, म्हणजे मुलांनाही एन्जॉय करण्यासारखं असतं. मंदिरातून दर्शन घेतले आणि इथे बघा मुलांसाठी जम्पिंग जपाक पण आलेले आहेत. ही सगळी आमची फॅमिली आहे, ही जम्पिंग जपाकमध्ये बसलेले आहेत. लहानांसकट मोठी ही जम्पिंग जपाकचे आनंद घेत आहे. आणि ह्या आहेत या आमच्या बहिणाबाई, ऊन लागतं म्हणून बघा. ह्यांचं आपलं काहीतरी वेगळंच चाललेलं आहे. आई ही मंदिरामध्येच बसलेले आहेत. स्वयंपाक होईपर्यंत ऊन आहे ना, उन्हाचा तडाखाच जास्त आहे. त्यामुळे स्वयंपाक होईपर्यंत आईसाहेब, मामी त्यांनी सर्व मंदिरामध्ये व्हिडिओ आवडला तर जाता चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा.